नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते तर शिक्षण क्षेत्रातील 150 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आलाय। मार्च 2019 ते जून 2025 या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे 841 शिक्षक कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य आयडी तयार करण्यात आले। या माध्यमातून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। एसआयटी चौकशीनंतर आता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, नेमके कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आणि हा घोटाळा कसा उघडकीस आला? सगळ्यात मोठा घोटाळा खरं तर शिक्षण क्षेत्रातला हा समोर आलेला आहे। एसआयटीच्या चौकशीमध्ये जवळपास 841 शिक्षक कर्मचाऱ्यांनी बोगस शालार्थ आयडी बनवून शासनाची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्षांमध्ये हा सगळा घोटाळा आणि हा सगळा गैरप्रकार जो आहे तो करण्यात आलेला होता आणि यामध्ये तत्कालीन शिक्षण उपसंचालकांच्या कार्यकाळामध्ये 85 संशयास्पद ड्राफ्ट तयार करण्यात आले। दुसऱ्या शिक्षण उपसंचालकांच्या कार्यकाळामध्ये 747 ड्राफ्ट भरल्याचा हा सगळा संशय आहे। नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल या जिल्ह्यांमध्ये हे सगळे बनावट कागदपत्र नियमबाह्य तयार करून त्यावर शालार्थ आयडी तयार केल्याचा हा सगळा आरोप आहे आणि आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हा सगळा तपास सोपवण्यात आलेला आहे। त्यामुळे यामध्ये आणखी मोठे खुलासे जे आहे ते समोर येण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या संपूर्ण साखळीत आणखी काय खुलासे होत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे।